हा विजय हिंदुत्वाचा, हा विजय राज्यमाता गोमातेचा. महायुतीच्या विजयानंतर अशा प्रकारच्या जाहिराती झळकल्या. पण नुसत्या अशा मोठाल्या डिंग्या मारण्यानं गोमाताचं संरक्षण होतंय का? हा त्याचा CCTV फुटेज आहे. हा CCTV फुटेज शेवटपर्यंत नक्की बघा. गोसेवा आयोगाला वेळोवेळी सुचवण्यात आलेलं आहे की तुम्ही प्रत्येक भागातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घ्या आणि त्यांना या ज्या सुरू असलेल्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्या. पण आत्तापर्यंत तसं काही झालेलं नाही, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. हा जो भाग आहे हा नवीन मोंढा येथील रॉयल नगर हा भाग आहे. या इनोवा गाडीतून 2 भामटे आले होते, जी की टोळी आहे गाई चोरी करणाऱ्यांची. कशा प्रकारे हे इनोवा गाडीमध्ये गाई चोरून नेतात ह्याचा हा CCTV फुटेज आहे. 16 फेब्रुवारी रात्री 1 वाजता ही घटना घडलेली आहे. नवीन मोंढा भागात ही घटना घडलेली आहे. जे कुंभकर्णी झोपेत असलेले आपले बरेच पोलीस अधिकारी आहे, त्यांची झोप उडवण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. कशा प्रकारे गायींची चोरी होते, गायींना घेऊन कत्तलीचं काम करण्यात येतं ह्याचा हा पुरावा आहे. आणि याच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली जात नाही, कठोर शासन केलं जात नाही. एकीकडं उहापोह केला जातो की गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे, गोसेवा आयोग स्थापन झाला आहे. गोसेवा आयोगाचं नेमकं कार्य काय? फक्त सगळ्यांना एक करायचं आहे की गाय माता गौमाता ही वाचली पाहिजे, हे पण त्यांचं कार्य आहे. SP साहेबांनी कधी हुरकून बघितलं आहे का की शहरामध्ये काय नेमके प्रकरणं सुरू आहे, रात्रीच्या गस्ती सुरू आहे की नाही आहे? एकीकडं रात्री 1 वाजता म्हणजे काही खूप जास्त उशीर नाही. नवीन मोंढा भागामध्ये या सातत्याने घटना घडतच असतात गाई चोरीच्या. कित्येकदा हिंदुत्ववादी संघटना असो, तिथले गोपालक असो, ज्यांच्याकडे जनावरे चोरी जाण्याची त्यांनी तक्रारी दिलेल्या आहे, अद्यापर्यंत याच्यावर काही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. मध्यंतरीच बजरंग दलाने ही बाब निदर्शनास आणून दिली होती की कशा प्रकारे गायींना इंजेक्शन्स दिले जातात, त्यांना बेहोश केलं जातं. आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहात कशा प्रकारे निर्दयीपणे इनोवा गाडीमध्ये एका गाईला दाबून कोंबून लातांच्या सहाय्याने एकदम निर्दयीपणे त्याला त्याच्यात टाकण्यात आलेलं आहे, त्याच्या डिक्कीमध्ये. मध्यंतरी जे मी सांगत होतो की बजरंग दलाने नोटीस करून दिलं होतं पोलिसांच्या की बाबा कशा प्रकारे गायींना एक इंजेक्शन दिलं जातं, त्याच्यानं ती बेहोश होते आणि नंतर तिला उचलून मोठमोठ्या गाड्यांमध्ये, स्कॉर्पिओ, इनोवा अशा गाड्यांमध्ये तिला चोरून नेण्यात येतं. आणि चोरून नेऊन काही व्यापार केला जात नाही किंवा कोणाला विकण्यासाठी नेत नाही, एक सरळ कत्तलखान्यात जाते. त्याच्यानंतर अद्यापर्यंत महिना उलटला ही घटना निदर्शनास आणून देऊन देखील कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. रात्रीची गस्त सोडा, कोणी पोलीस इकडे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. SP साहेबांचा राऊंड देखील शहरात होत नाही. त्यांना नेमकी परिस्थिती काय कळते की जालना शहरामध्ये नेमकं काय घडतंय, गस्त सुरू आहे का नाही. मोठाले टाळटाळ गप्पा मारणारे मंत्री असो, राज्यमाता गौमाता म्हणून मिरवणारी सरकार असो, या गोष्टीकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार. एकीकडे खुलेआम सर्रासपणे ज्या गाई चोरी करण्याचा प्रकार सुरू आहे, याच्याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर उद्या जे गोसेवक गोपालक असतील त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टोळी आहे ही गाई चोरी करणारी, ही रात्री बेरात्री असेच फिरून जे जनावरं असते खुट्याला बांधलेले असो किंवा रस्त्यावर फिरणारे जनावरे, त्यांना अशा प्रकारेच ते चोरून नेतात. आणि ही गोष्ट निदर्शनास देखील आणून दिली आहे पोलिसांच्या. मग अजून काय करायला पाहिजे? त्यांना काय आता चोरटे पकडून द्यायला पाहिजे. रात्रीच्या गस्ती जर सुरू असत्या तर कुठं या चोरट्यांमध्ये धाक असला असता. एक काळ होता, संदीप कर्णिक असो, संजय मोहिते असो की ज्योतिप्रिया सिंग मॅडम असो, असल्या घटना करण्याच्या पहिले त्यांचा चोरट्यांचा, गुन्हेगारांचा थरकाप उडायचा. पण मध्यंतरीच्या काळात हे कुठं धाक राहिला का नाही हा प्रश्न निर्माण होतोय. हे जे चोरटे आपण पाहत आहात, आता हे एक गाय चोरली आहे, त्यांनी दुसऱ्या जनावरांच्या शोधात चालले. जिथं आता पुढं आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये की पुढं ते अजून गाई कशा त्याच्यामध्ये नेता येईल याचा प्रयत्न ते करतात. हा जो प्रकार सुरू आहे याच्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आपले राज्यकर्ते असो, गोसेवा आयोग असो, त्याची जी मंडळी आहे किंवा आपले जे जालन्याचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांची जी टीम आहे, यांना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि
रात्रीच्या गस्त सुरू असल्या असत्या तर हा प्रकार घडला असता का, हा एक मोठा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होतो बन्सल साहेबांसाठी, की रात्रीच्या गस्त सुरू असल्या असत्या तर हा प्रकार घडला असता. आपण जो बघत आहात त्या एरियामधल्या एका नागरिकाला जाग आली आणि त्यांना हटकलं म्हणून हे चोरटे तिथून पळून गेले. नसता अजून एखाद दोन गाई तरी त्यांनी कोंबून नेल्या असत्या.